हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं संध्याकाळचं रुटीन त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणाचा केलेला मस्त चमचमीत बेत शेअर करणार आहे। माझी आई माझ्याकडे 2 दिवस राहायला आलेली आहे आणि तिच्यासाठीच केलेला आहे आजचा स्पेशल बेत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। साधारण संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। माझ्या आईला मी मम्मी म्हणते आणि मम्मी आता दोन्ही मुलांना घेऊन बाहेर गार्डनमध्ये गेलेली आहे। दोन्ही मुलं म्हणजे माझा छोटा मुलगा आणि माझ्या भावाची मुलगी माझ्या आईबरोबर आलेली आहे आणि शार्विल म्हणजे माझा मोठा मुलगा सुद्धा बाहेर खेळायला गेलेला आहे। मग आता इकडे घरात कोणच नव्हतं, तर म्हटलं पटपट पसारा उरकून घ्यावा। मुलं घरात असली की पसारा सुद्धा उरकायला सुचत नाही। तर हॉलमध्ये बऱ्यापैकी पसारा झालेला होता आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या आधी म्हटलं पसारा उरकून झाडू मारून घ्यावा। त्यासाठी आता इकडे मी सर्व पसारा उरकून घेणार आहे। आपली आई जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला सुद्धा बऱ्याच कामामध्ये मदत होते। तर मुलांना खेळायला घेऊन जाण्याच्या आधी मम्मीने सर्व कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या होत्या। मग मुलं यायच्या आत म्हटलं कपडे जागच्या जागी ठेवून टाकावेत। आपली आई आपल्या घरी म्हणजे सासरी येण्याचं सुख प्रत्येक मुलीलाच मिळतं असं नाही। ते सुख नशिबाने मला मिळतं आणि आधेमध्ये माझी आई माझ्याकडे येत असते। यावेळेस ती खूप दिवसानंतर माझ्याकडे आलेली आहे आणि ती जेव्हाही माझ्याकडे येते तेव्हा तिच्यासाठी काही ना काहीतरी स्पेशल बनवण्याचा मी प्रयत्न करत असते। कारण एक ठराविक काळानंतर आपल्या प्रत्येकीच्याच आईला माहेर सुख हे मिळतंच असं नाही। माझी आई जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा भरपूर कामांमध्ये मला मदत करते। इतर वेळेस तर मला सगळी कामं स्वतःच करावी लागतात, पण ती जेव्हा जेव्हा येते माझ्याकडे तेव्हा लसूण सोलून ठेवणे, शेंगा निवडून ठेवणे अशी बरीचशी मला किचकट वाटणारी कामं ती इझिली करून ठेवते। जेमतेम आठवडाभर पुरेल एवढा लसूण ती सोलून ठेवते। त्याचबरोबर फ्रीजमध्ये काही भाज्या असल्या तर त्या ती निवडून ठेवते। आपल्या प्रत्येकीचीच आई जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा खूप मोठा आधार असल्यासारखं आपल्याला वाटतं। माझी आई स्वतः खूप सुंदर नॉनव्हेज बनवते आणि तिला माझ्या हातचा प्रत्येक पदार्थ आवडतो, त्यामुळे मलाही तिला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायला खूप आवडतात। मी जेव्हा जेव्हा वेगवेगळं काही ना काहीतरी बनवत असते तेव्हा ती प्रत्येक वेळेस मला रेसिपी विचारते, हे कसं केलं ते कसं केलं। ते ऐकून मला तर अजूनच छान वाटतं की माझ्या आईला मी माझ्या हातचं खायला घालते आणि तिला इतकं ते आवडतं की ती प्रत्येक वेळेस मला रेसिपी विचारते। इकडे झाडू वगैरे मारून माझा हॉल पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि आता खूप भारी दिसतोय, पण थोड्या वेळाने मुलं आल्यानंतर परत आहे तशी त्याची हालत होणार आहे मला माहिती आहे। पण एक संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही झाडू वगैरे मारता आणि वस्तू जागच्या जागी ठेवता तेव्हा खूप दिसायलासुद्धा सुंदर दिसतं आणि कोणी जेव्हा आपल्या घरी येतं तेव्हा त्यांनाही ते घर आपलं एकदम फ्रेश असं दिसतं। त्याचबरोबर संध्याकाळची वेळ असते ही लक्ष्मी घरात येण्याची असते आणि त्यामुळे जर तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवाल, तुमचा एंट्रन्स स्वच्छ ठेवाल तर आणखीन तुम्हाला छान प्रसन्न असं वाटेल आणि तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी हसत खेळत राहील। इकडे माझा झाडू वगैरे मारून झाल्यानंतर म्हटलं आता दिवाबत्ती करून घ्यावी। तर इकडे संध्याकाळच्या वेळेस मी संध्याकाळी पण आणि सकाळी पण मी गणपती स्तोत्र नेहमी म्हणते देवासमोर उभी राहून। गणपती स्तोत्र त्याचबरोबर गायत्री मंत्र असे मेन जे मंत्र असतात ते मी म्हणते। तर सध्या तरी मी कुठलीही पोथी वगैरे वाचत नाही, फक्त मंत्र वगैरे म्हणून दिवाबत्ती लावते। कारण माझी दोन्ही मुलं खूप काही मोठी नाही आहेत, त्यांचं सगळं करून आणि मला माझ्यासाठी सुद्धा थोडासा वेळ द्यायचा असतो, यूट्यूब व्हिडिओजसाठी वेळ द्यायचा असतो, एडिटिंग शूटसाठी, त्यामुळे सगळं मॅनेज होत नाही। कधी कधी तर मला रोज देवपूजा करणंही जमत नाही, पॉसिबल होत नाही, कारण सकाळची वेळ ही मुलांच्या शाळेची वेळ असते। दोन्ही मुलांचं शाळेचं टायमिंग वेगवेगळं असल्यामुळे मग देवपूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण त्यावेळेस मी दिवाबत्ती लावते। मला वाटतं की देव तुमच्या कामात असतो, तुम्ही जे काही काम करता ते मनापासून करा। त्याचबरोबर कधीच कोणाची फसवणूक करू नका। 2 मिनिटं जरी देवासमोर उभे राहिला तरी मनापासून उभे राहा। मी तर या मताची आहे आणि तुमची याबाबत काय मतं आहेत हे तुम्हीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा।
इकडे देवाला आणि तुळशीला उदबत्ती लावून झाल्यानंतर मला न आवडणारे आणि सगळ्यात किचकट काम मी इकडे करते, ते म्हणजे भांडी लावणे. हे भांडी लावणे हे काम इतकं बोरिंग आहे आणि कंटाळवाणं आहे. मी कितीही भांडी घासू शकते, पण हे भांडी लावण्याचं काम मला खूप कंटाळवाणं वाटतं. तर स्वप्नील म्हणजे माझे अहो हे 2 दिवस गेलेले आहेत मित्रांसोबत ट्रिपला आणि म्हणूनच माझी आई इकडे आलेली आहे. मला थोडीशी कंपनी पण होईल आणि खूप दिवस आली पण नव्हती ती, म्हटलं म्हणून तिला बोलवून घ्यावं. आणि मग आज आहे आमच्याकडे कोळंबी आणि ओले बोंबीलचा बेत. तर इकडे स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी म्हटलं भांडी वगैरे मांडून घ्यावीत. परत स्वयंपाकाला एकदा लागलं की मग भांडी मांडली जात नाहीत आणि मग भांडी सकाळपर्यंत तशीच राहून जातात मांडण्यासाठी. वरची सगळी कामं करून झालेली आहेत. आता वळूयात मेन आपल्या स्वयंपाकाकडे. मुलं अजूनही खेळून आलेली नाही आहेत, तर म्हटलं पटपट स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी. ओले बोंबील आणि कोळंबीचा आज बेत आहे. तर हे ओले बोंबील आणि कोळंबी मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुवून घेणार आहे. ओले बोंबील आणि कोळंबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कोळंबीचा जो काळा दोरा असतो तो स्वच्छ करताना आपल्याला काढून घ्यायचा आहे. कोळंबी साफ करण्याची योग्य पद्धत याचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर चॅनलवरती व्हिजिट करून नक्की बघा. ओले बोंबील जे आहेत ते आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. सुरुवातीला ओले बोंबील करताना ते मी पाट्याखाली किंवा जड एखाद्या वस्तूखाली ठेवायचे, पण आता जे आहे ते मी डायरेक्टच ओले बोंबील करते. म्हणजे कुठली जड वस्तू न ठेवता, म्हणजे त्याचं पाणी न काढता डायरेक्ट ओले बोंबील फ्राय करते. तरीसुद्धा ते खूप सुंदर लागतात. त्याचबरोबर कोळंबीची सुद्धा आज मी झटपट रेसिपी बनवणार आहे, जी भातासोबत चपातीसोबत कशाही सोबत खूप भारी लागते. आजच्या ज्या दोन्ही रेसिपी आहेत त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही आहे. अद्रक लसूण पेस्टसुद्धा वापरणार नाही आहे. मासे फ्राय करताना तुम्ही जितक्या साध्या मसाल्यांमध्ये ते फ्राय कराल ना तेवढी त्याची जास्त टेस्ट येते. आजच्या दोन्ही फिशमध्ये मी एकच मसाला वापरणार आहे, पण त्याची चव इतकी भन्नाट लागणार आहे. तर चला आता रेसिपी बघूयात. इकडे ओले बोंबील आणि कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी त्याच्यामध्ये लकीचा चिकन 65 मसाला घालणार आहे. हा 1 पॅकेट मसाला मी अर्धा करून घातलेला आहे. ओले बोंबील आणि कोळंबी दोन्हीसुद्धा अर्धा किलो इकडे मी घेतलेला आहे. आता हळद आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे. चवीनुसार मी इकडे मीठ घालणार आहे. चिकन 65 मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर त्या अंदाजे आपल्याला मीठ इकडे घालायचं आहे. आणि थोडीशी मिरची पावडरसुद्धा मी इकडे घातलेली आहे. हे दोन्ही फिशवरचे मसाले आपल्याला व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत. हे मसाले व्यवस्थित हाताने एकजीव केल्यानंतर आपण अर्धा तास यांना मुरत ठेवणार आहोत. उद्या संडे असल्यामुळे उद्याचा बेत असणार आहे इडली सांबार आणि चटणी. आपले फिश मॅरिनेट झाल्यानंतर ते मुरेपर्यंत मी इकडे डाळ तांदूळ बारीक करून घेणार आहे उद्यासाठीचे. दोन्ही फिशला व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे. आता ते आपण अर्धा तास मुरत ठेवूयात. इकडे साधारण अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि आपले फिश आता व्यवस्थित मुरले गेलेले आहेत. तर सुरुवातीला इकडे मी रवा घेतलेला आहे. तर इकडे फिश फ्राय करण्याआधी सर्व फिशना मी रवा लावून घेणार आहे. फिश म्हणजे ओले बोंबील आपण फ्राय करणार आहोत आणि कोळंबीचा पण सुक्कं बनवणार आहोत. सगळ्या ओले बोंबीलला आपण इकडे रवा लावून घ्यायचा आहे. साईडला कुकरमध्ये मी भात लावून घेतलेला आहे. मुलंसुद्धा इकडे बाहेरून खेळून आलेली आहेत. तर इकडे मी शार्विलला म्हणते की बसून पाणी पित जा, पण शार्विल नेहमीप्रमाणे उभं राहूनच पाणी पितोय. सर्व जे ओले बोंबील आहेत त्यांना रवा व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. तुम्ही रव्याच्या ऐवजी इकडे तांदळाच्या पिठाचा सुद्धा उपयोग करू शकता, पण मला पर्सनली रवा लावून फिश जे आपण फ्राय करतो तेच आवडतात. आणि ओले बोंबील जे आहेत ते रवा लावून फ्राय केल्यावरच खूप भारी टेस्ट येते त्याची. अर्धा किलोमध्ये साधारण 8 मोठे मोठे पीस आलेले आहेत ओले बोंबीलचे. आणि इकडे जे आहेत ते मी पीस अख्खेच ठेवायला लावलेले आहेत. काही लोक मधून चिरून सुद्धा ओले बोंबील फ्राय करतात, म्हणजे ते तसे कुरकुरीत लागतात.
कारण आमच्या घरी मोस्टली असेच अख्खे ओले बोंबील आवडतात। त्याचा मधला गर जो असतो पांढरा गर तो खायला खूप सुंदर लागतो। आता इकडे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जी कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण घालायचं नाहीये, त्याचबरोबर कांदा टोमॅटो सुद्धा घालायचा नाहीये। कोळंबीला स्वतःचीच अशी एक खूप भारी टेस्ट असते। याच्यावरच मी आता वरून कढीपत्ता घालून घेणार आहे। एकाद मिनिटभर कोळंबी आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे। ही जी कोळंबी आहे ती पूर्णपणे आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। कोळंबी परतून झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि साधारण 15 ते 20 मिनिटं वाफेवरती कोळंबी शिजू द्यायची आहे। ही आहे ओवी, माझ्या भावाची मुलगी, आणि इकडे तिच्या घरून फोन आलेला आहे, म्हणजे माझ्या भावाचा आणि वहिनीचा फोन आलेला आहे आणि ती त्यांच्याशी बोलतेय। शार्विल इकडे लपतोय कारण की त्याला व्हिडिओमध्ये यायचं नाहीये। कोळंबी आपली शिजतीये तोपर्यंत मधल्या वेळेत मी इकडे ओले बोंबील फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत कोळंबी आपली शिजलेली आहे। कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटात बारीक गॅसवर वाफेवर कोळंबी मस्त शिजलेली आहे। गॅस बंद करून आपण वरून छान हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत। ही जी कोळंबी आहे मस्त गरमागरम भाताबरोबर खायला खूप भारी लागते। इकडे सर्व ओले बोंबील सुद्धा फ्राय करून झालेले आहेत आणि सगळा मेनू तयार झालेला आहे खाण्याचा। तर आता आम्ही मस्त गरमागरम मेनूवरती ताव मारणार आहोत। आजचा व्हिडिओ आणि मेनू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनेलवरती जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।